नमस्कार. अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवलेले आहेत ज्वारीच्या पिठापासून नानकटाई किंवा बिस्किटं पण म्हणू शकता, कुकीज. एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट बनतात आणि एक तोंडात टाकताच विरतील. तुम्हालाही नक्की आवडतील. बघू शकता आपण जे बाजारामधून आणतो कुकीज परफेक्ट तसेच झालेले आहेत. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. खूप पौष्टिक आहेत ह्या कुकीज. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आज आपण बनवतोय ज्वारीचे नानकटाई. एकदम मस्त बनते. तर त्यासाठी घेतलेले 1 कप ज्वारीचं पीठ, 1 कप गव्हाचं पीठ, त्याच कपाने पाव कप रवा घेतला आहे बारीक. रव्यामुळे छान खस्ता बनतात. आणि 1 कप साखर, पिठी साखर घेतली आणि पाऊण कप साजूक तूप घेतलं आहे. अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा आणि 2 चिमूट मीठ घेतलेलं आहे. तर आपल्याला एकच कपाने किंवा वाटीने मेजरमेंट घ्यायचं आहे. तर आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचे. सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे. तूप घ्यायचे. यामध्ये आपण ही 1 कप साखर घालायची आणि ह्याला छान फेटून घ्यायचे. तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर अजून साखर वापरली तरी चालेल. तर आता टाकायचे ज्वारीचं पीठ, हे गव्हाचं पीठ, रवा, ही बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि हे मीठ. मिठामुळे छान टेस्ट लागते, त्यामुळे नाही वापरलं तरी चालेल. आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर गरज लागली तर थोडंसं दूध वापरायचं आहे. हातानेच मिक्स करायचं आहे. एकदम मस्त होतात हे. आणि ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ एकदम पौष्टिक, मुलांना मधल्या वेळेसाठी छान ऑप्शन आहे. असं दूध घालायचे. पाच चमचे दूध घातले. आपल्याला आता अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचे. मिक्स करून घ्यायचे हे सर्व. व्हॅनिला इसेन्स ऐवजी आपण वेलची पूड वापरली तरी चालेल. थोडंसं दूध रव्यामुळं तर हे सर्व मिळून 8 चमचे दूध झाले. तर आपल्याला या 2 प्लेट्समध्ये बरोबरच 2 कढया ठेवून त्यामध्ये बनवून घ्यायचे. तर हे बटर पेपर अंथरला आहे, त्यावरती तूप लावून घ्यायचे. तर आता आपल्याला कुकीज बनवून घ्यायचे. तर हाताची उष्णता लागली की बरोबर तूप वितळलं जाते.
असं वाटतं कोरडं आहे. तर आपल्याला ह्याला अशी डिझाईन बनवायची. तर अशी आपण बिस्किटाप्रमाणे डिझाईन बनवायची. नसेल बनवायची तरी चालेल. तर अशाच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे. थोडेसे असे जाडच बनवायचे. असे ठेवताना थोड्याशा अंतरावर ठेवायचे. म्हणजे काय होतं, हे कुकीज असं फुगल्या जातात, म्हणजे पसरल्या जातात. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व बनवून घ्यायचे. तर हे आपले कुकीज बनवून झालेले आहेत. तर 5 मिनिटासाठी कढई फ्री हीट होण्यासाठी ठेवली होती. तर त्यामध्ये आपल्याला आता हे स्टँड ठेवायचे आणि हे आपण बनवलेले नानकटाई ठेवायचे आणि ह्याला 20 ते 25 मिनिटासाठी लो फ्लेमवरती आणि सुरुवातीला फक्त 1 मिनिट फुल फ्लेमवरती करायचे आणि नंतर मग लो फ्लेमवरती आपल्याला 20 मिनिट ठेवायचे. नंतर चेक करायचं आणि पलटून परत 5 मिनिटासाठी आपल्याला ठेवायचे. तर आता फ्लेम फुल केलेली आहे 1 मिनिटसाठी. आणि दुसऱ्या गॅसवरती ठेवायचे. दुसरी कढई ठेवलेली आहे फ्री हीट होण्यासाठी. तर आता 1 मिनिट झालेला आहे. तर फ्लेम लो करायची आणि आपल्याला 20 मिनिटासाठी असेच ठेवायचे. तर आता ह्याला 20 मिनिट झालेत. आपण बघू पलटून. मस्त झालेले. तर आपल्याला असेच सर्व पलटून घ्यायचे आणि परत 6-7 मिनिट ठेवायचे. सध्या आता 20 मिनिट झालेले. तर सर्व पलटून घे. तर हे अशा पद्धतीने पलटून घेतले आणि 5 मिनिटासाठी ठेवायचे. तर आता 5 मिनिट झालेले. तर गॅस बंद करायचा आहे. सर्व मिळून 25 मिनिट लागलेले आहेत. मस्त झालेले आहेत. आता बघू शकता काय मस्त जाळीदार दिसत आहेत आणि कलर पण सुरेख आला आहे. थोडे आपल्याला आता थंड होऊ द्यायचे असेच आणि नंतर काढून घ्यायचे.
तर आपल्या ह्या अशा प्रकारे मस्त कुकीज बनलेले आहेत, बघू शकता किती सुरेख दिसत आहेत. क्या बात आहे. यावरती तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा लावू शकता. असेच बनवलेले आहेत, मस्त बिस्किटासारखे झालेले आहेत. तर असे राहिलेले आपण सर्व बनवून घ्यायचे. मस्त असे तयार आहेत आपले ज्वारीच्या पिठापासून बिस्किटं, नानकटाई किंवा कुकीज म्हणू शकता. तोडून दाखवते. तोंडात टाकताच विरतील इतके मस्त असे सॉफ्ट बनलेले आहेत, बघू शकता. एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि एकदम पौष्टिक आहेत आणि खूप छान बनतात. मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे आणि पौष्टिक पण आहे. तर एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. एक लाईक तो बनत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.